शिरवर शिधर वरदा कैलासनाथा भक्त कामना कल्पद्रुम गंजातका न येती तर्का निगमा मा शिव लीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण प्रचंड श्री गणेशाय नमः। जेथे शिवनामघोष निरंतर तेथे कैचे नाम जन्ममरण संसार तिन्ही कळी काळ जिंकेला समग्र शिव शिव छंदे करुण्या पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्याची नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत तरी बंधन कैची तया धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करीती स्तुती तैसे शिवनामे प्रवर्तती तरी जन्ममरण कैचे दया राज्य भंडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैचे दया धन्य ते शिवध्यानी रत एचे विषयी कथाद्भुत नैमिषारण्य सांगत सुत शौनकादिका प्रती वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकी निर्माय शांतजनी विविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेऊन काय तेजावे विश्व शिवमय आघवे भेद मोह ना भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमादया कृपा समान निर्लोभदाता भय शोकमान काळत्रयी नधरीच गृहापत्य दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी ज्ञानचर्चा शिवस्मरण त्या वीण नेण्याची भाषण या नाव बोलीची मौन भेदाभेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव हे स्वरूप धरून विचरे शिव जड जीव तारावया सर्व विचरे सृष्टी स्वइच्छे कार्याकार्य सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मारण्य विचरे मातंग तयाची अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी ऋतत म्हणून तेही परती सारित हेतू दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जाळिले उर्वीचे कठिनत्व मोडिले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेणे पै आर्धत्व पूर्ण निरसोन धुवन शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळन भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामूर्त
केवळ शुकती जडभरत क्रौंचारण्य विचरत सर्व हे देखत शिवरूप तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीराद्भुत कपाळे शेंदूर जिव्हा जळजळीत भयानक मुखाबाहेर खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव बक्षिले अपरिमित क्षुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तेने वामदेव देखील पुण्यश्लोक धावून या एकाएक कंठी घालित मिठी त्याच्या लोह परिसासे झगटता पूर्ण तत्काळ वय दिव्य स्वर्ण देवी त्याच्या अंगस्पर्शे करून मती पालटली त्याची वामदेव अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्यवृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपल्या अंगी जगटवून उद्धरला पिशिताशन हे त्यासी नाहीच भान समाधिस्थ सर्वदा तेने नेणे सुखदुःख शीतोष्ण लोकनिंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोवती रोधारण हेही नेणे कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हेही स्मरण आहे त्यासी तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधी निषेधी स्पर्शेना ऐसा तो योगेंद्र निस्सीम त्याच्या अंगी स्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूपवन प्रेम चरणी लागला त्याच्या सहस्र जन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठवदाला संपूर्ण मान सरोवर उदक पान करिता काक हंस होय ही हाटक नदी तिरी देख पडता पाषाण काष्टाधिक दिव्य काढतस्वर होय सुरेख देवी राक्षस पय तिथेची राक्षस पय तुझं माहिती आहे ना अजून झालं दोघं तुझं झालं बघ ते करिता सुधारस पाना तेथे सहजजी आले देवपण ही शशी किरण स्पर्शे करून द्रव्य जैसा चंद्रकांत ही रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी दयाचे म्हणे गुरुवर्या एक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसे करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पापे घडली जी दारुण ही अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यौवनमध्ये अति निर्दय परम दुराचार्य होय ब्राह्मण प्रजा पीडित प्रजेचे नित्य करी मार आवडे तेसा विचारे शिष्याचार वेद पुराण शास्त्र ऐसे आहे नेहमी स्वप्ने ही नेणे कदा धर्म ब्रह्म हत्यादी पापे केली परम नारी अपूर्व म्हणून आणून उत्तम नित्य नूतन भोगिली ऐशा स्त्रिया संख्य भुवन बंदी घातले केले क्षण सर्व देश दंडोन स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग घेऊन दुसऱ्या तिची न पाहावे वदना बंदी रडत्या क्रंदन शाप देती नग लागे विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकेही दंडोन स्त्रिया धर्मणे आणिल्या भोगिल्या 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते उगिल्या शूद्रांच्या सहस्रना चांडाळणारे 4 शते जाणा त्यावर पवित्र मातंग कन्या सहस्र एक भोगिल्या कर्मक कन्या 5 शत रजंगांच्या 4 शते गणित वारांगना असंख्यात मिती नाही दयाते 5 शते महारिणी इत्यात ऋषली नितमिनी या वेगळ्या कोणगणे इतर वर्ण अष्टादश इतक्या कामिनी भोगुण तृप्त नव्हे कदामना नित्य करी मद्यपान अभक्ष्य तिथे भक्षिले ऐसे भोगिता पापभोग मद लागला क्षयरोग मृत्यू पावल सवेग कृतांत तिथे धरून नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर तप्त ताम्र भूमीवर त्यावर मज लागी चालविले लोह स्तंभ तप्त करुणी त्यासी नेऊनी देवळीती आरंगना माझे घोरकर्म जाणून असे पत्र वने हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घालिती नरकमूत्र पाप बहुत जाणोनी महाक्षार कटुरस आणुनी मुखी घालिती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचूचे गृध्रयोनी नेत्र फोडिती एकसरे कुंभी पाकी घालुनी शिजविती करणी तप्त लोहदंड दडपिती आहा तेथेची जाचणी किती सांगू आता गुरुर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुंड त्यात पचविती कित्येक दिन मास तोडिती सांडसे करून वरी शिंपिती क्षारोदक जिव्हा नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती शेदून हस्तपाद खंडून पोट फोडिती शस्त्रे अंगाचा काढती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा
शिष्ण घेऊन दिशेतून मृदारी अवचिता तप्त अर्घाळा घालिती सर्व अंगासी टिपऱ्या लावणी सभेची करीती पाशबंधन उष्टीकडे वा कवून चरणी घेवा बांधिती बोटी बोटी सुयाळवून पाषाणे ऋषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्र वर्षे न लगे अंत ऐशिया नरकी बुडवित एक यवनी पाडिती दात पाश घालिती ग्रेवेसे आपली विष्टामूत्र बळेची भक्षविती यमुदूत सवेचे अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणून या श्याम शबल श्वान लावून चरचरा फाटा किती फाडून एक शिरास्ती काढती उडून एक मास करती लोहार गळा उष्ण तीव्र पुष्टी हृदय करती मार उकळी घालून सत्वर लोह तप्त मुसळी चिचिती तीक्ष्ण औषधीची रस आणिती नासिकाद्वारे आत होती ती सभेची वशिकर कुपी कटाकिती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धरायचे अंगास डसविती विकार अग्निशिखा लावून सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष सिदारे वैसवून पायी बांधिती जड पाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देते निर्दयपणे आतडी काढून निशिती ज्याची त्याच्याकडे पक्षविती ऊर्ध्व नेवणे टाकीती आपटीची क्रोधवरी लोहकंठक एवढी करून करीती इंगळाचे अंतरुण मस्तकी घालून या पाषाण फोडून टाकीती मस्तक लोह चणक करून तप्त खाखा म्हणून दूत मारित ओष्ठ धरून फाडित तप्त सळ्या नाकी कविती उफराटे टांगून ग्रीभेसी बांधून घोर पाषाण रिस व्याघ्राधिका आणून विराळती त्या हाती गजपदाखाली चूर्ण करविती तप्त निरपाषण अष्टांगी गर्वतून वेगळाली टाकीती भयानक भूते वेडसाविती लिंगछेदुनी हा म्हणती सांदे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुनिया भूमी दरवूनिया शरीर करीती बहुत शरमार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधुनी लवला आहे नरक वापीत टाकीती पाहे अंत न लागे उतरता काचा शिष्य यांचा रस करून बळेची पर करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मध्ये ढकलून येत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी लोकभयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारभीय सबळ 7वे जन्मी शोगाल 8व्याने गवय शिवशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वनकुक्कुट त्यावरी गीध झालो पापिष्ट मग मार्जारेवनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 18वे जन्मी झालो कूर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावलो मुषक जन्म उलूक त्यावरी आलो मी 22वे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मालो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मजपूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप अत्री नंदन हरिताप सुरतरो दैन्य अमुप हरित दर्शने करुणिया पाप ताप आणि दैन्य संत समागमी जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोरता झाला तेजवा एक विप्र होता महामंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या व्रतारे साधने वेळ जिवे मारले द्विजाते ग्रामाबाहेर टाकेले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित ज्याचं बहुत भोगितसे इकडे शिवसदनोत्तम त्यापुढे पडिलेसे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊन बैसले पाही शिवलिंग भस्म चर्चेत त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात पुन्हा पास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढला शिवदूती विमानी वाहिला कैलासाशी जाऊन राहिला संहारला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे
मंदरगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्ष गणगंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा विष्णून बैसले महद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्ट वसु अष्ट भैरव सत्य अष्ट दिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालकिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे अनुभवर शंकराविष्टित बैसले विष्णू विधी पुरंदर शिव ध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचरी मिळाले सिंधुरवदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करून नमस्कार स्तवन करुणी अपार विभूती धरण विधी दिसते यावरी बोले जाश्वनीळ विभूती जाणा त्याची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कण विरहित ते वाळवणी उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रिजे आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका होते विष्टीजे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटाने लाविजे भाळी अंगुष्टे मध्य रेखा तेजागळी ऐसे त्रिपुंड धारण ते चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निषेधी येणे महत्पापे भस्मवती शिवभूषण प्रसादी भस्म लावायचे हे सांगितले शिवाने तर्जनी लावायची नाही भस्म ही वेगळी करायची आणि तर्जनी वेगळी करायची मधल्या दोन बोटांनी ही द्विबोटी काढायची आणि अंगठ्याने हे लावायचं सॉरी मध्ये आलं काही गोष्टी कळत असतं आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका होते विष्टीजे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटाने लाविजे भाळी अंगुष्टे मध्य रेखा तेजागळी ऐसे त्रिपुंडधारी चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निशिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अभक्षभक्षण महत्पापांचे पर्वतदान भस्मचर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप सुरधाला कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर भस्मलेपने भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व एके ऐसा धरिती भाव सिद्धी तैसी जय तयासी पांचाळ देशी नृपनाथ नाम तयाचे सिंह घेतो जैसा शुभ्रनंदन गी तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृग ऐस गेला तो गोपाळ मागे चालत पुरंदर दळ शबरांचे हिमेळ बहुशाल निगती तयासले वनोवने हिंडता गोपाळिक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळवणे पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतराया ती सवेग दाविता झाला तेलवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगेची देवाचर मानले दंभे करून लौकिकी मिरवावया खोबरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून जीवी कासारे मांडली दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैद ही मार्ग न वाटेत साधू सिद्ध वेश धरून बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भाववेणे देवतार्चना व्यर्थ काय दांभिक शबरा असे म्हणे नृपसत्तम तुझे हे लिंग सापडे उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परी चिताभस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्मावेण नैवेद्य करुणे समर्पण हेच मुख्य वर्मदान शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानून यथार्थ शबरलिंग घराणीत
शबरी ससांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली. सुमूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजिते एकनिष्ठे करुण चिताभस्म नित्यनूतन आणि ती मिळवणी साक्षेपे एकांती होताची सुंदरी नैवेद्या आणि ती धडकरी उभयता जोडिल्या करी शिवस्तवानी सादर ऐसे नित्यकरिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडवून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरी बहुत शोधले अपार क्रमिले भूमंडळ परतोणी सदनासी येत शबरी ससांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केली होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपले भस्म करीते आता पाक सदनी बैसोन लावून घेते आता अग्न ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करा मग शुचिभूत होऊन शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावणी घड करी भस्म गरी करेवर शबर घेऊनी ते भस्म चर्ची शिव सदाशिवासी सप्रेम शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारा वया धैर्य पाहे शंकर आसन घालनी शबर परम सादर शिवाचनी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यास बोलवित एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावा विलंब होता महादेवा शोभ अत्यंत होत तुला लागलं नाही ना सर्व अन्याय क्षमा करे शंकर परी नैवेद्यासी होता उशीर शोभो निरातो श्री शंकर उशीर मात्र स्वसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियने शरीर जाळले हे नाटवे म्हणे ललने नैवेद्याने तवम पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्यावने दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देवपतीचा तेलवा नैवेद्य अर्पण शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडून या कर स्तवन करे ती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चतर चालका दुर्जन रमना मदनांतका भवहारका भवानीपती पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकन अलंकार मंडित सद्गुण आपण शिवरूप झाला एक निळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिवसमान तवमाले दिव्य विमान वाद्य अपार वाजती एक दिव्य सुमनाचे परिमळ आश्चर्य करे सिंहकेतन नृपाळ विमानी वैसवने तत्काळ शिवपद पावली दोघी राव म्हणे विनोदी करुणे म्या सांगितले चिताभस्म पूजन परी धन्य शंकरा शबराचे निर्वाण उद्धरवणी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवं एकनिष्ठा देखील वाचने पिनाकपाने प्रसन्न आहे सिंह कीर्तासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करे सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरी प्रीती नकोवर शिवप्रत्यर्थ उदार धने वाटे सत्पाचे ऐसे करिता शिवभजन सिंह कीर्त शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुर वाढली चढत जात श्रीधर वागवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुण्या ते छाया सदन अत्यंत तेथे बैसवत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पपोभूत सदा सेवत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडा निर्दयाब्ज मिलिंदा कैवल्य प्रदायिका अभेदा लीला अगाध बोलवी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड महाराज की जय अद्भुत चिंतन श्री गुरुदेव
आता शेवटचा आहे ना? पटकन लक्षात नाही आलं तुझं. हो, लागतं. श्री श्रीलीलामृत अध्याय 10. श्री श्रीलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कमज जगदीश जगविद्यार कंपनाचा चानन कदोर क्रोधजल विद्व सप्रपंच जना मदतहारका चंडीकरणा चंद्रशेखर विश्वध्वजा मत्सर विपिन्न दबंगच्छेदका सहस्त्रनयना अहंकार अंधकार सुर मर्दना धर्मवर्धना बालनेत्रा आनंद कैलास नगविहरा निगमा गमवंद्या सुहास्तवक्ता दक्ष्म खदलना आनंद समुद्र ब्रह्मानंद दयानिधे. नववाध्यायाचे अंती उद्धरीला शबर सिंहकेत नृपती यावरी सूत शौनकादिका प्रति नैमिषारण्य सांगत अनार्थ देशी वास्तव्य करीत एक द्विज नामे देवरथ वेदाध्यायी शास्त्ररथ पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्यखानी शारद नामे कमला नयनी जिचे स्वरूप देखुनी जन होती तटस्थ. दैव ते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करुनी समग्र संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधीत ब्राह्मण
आणि वेद संपन्न, ज्याची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहिल्यावरी काही दिवस होत श्वशुर घरी. सायंकाळी नदीतीरी संध्या वंदनासी तो गेला. परतून येता अंधार पायास डोंबला दुर्धर विकार. तेथेच पडिले कळेवर. नगरात हाक झाली. मात पिता समवेत शारदा धावोनी आली तेथ. गतप्रमाण देखुनी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी. म्हणे विद्याधानाचे सतेज आणि बुडाले माझे जहाज. वास पडली सेज बोलो गुज कोणासी. माझे बुडाले भांडार. सर्प रूपे वरी पडला तस्करा. दग्ध झाली आभारणे समग्र. म्हणून टाकी तोडून देखुनी शारदेची करुणा. आश्रू आले जनाचिया नयना. म्हणती आहा पशुपत भाललोचना. ही आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन. माता पिता बंधू आप्तजन. शारदेसी संगे घेऊन सदा न प्रती गेले ते. कित्येक दिवस जाहली यावरी. घरची कार्यासी गेली बाहेरी. शारदा ऐकली मंदिरी. तैव एक पूर्ण वर्तले. नैदुर्ग नामे ऋषीश्वर. वृद्ध तपस्वी गेले नेत्र. शिष्य होती धरुण्या पवित्र. सदना आला शारदेचा. शारदा असून देऊनी सत्वर. पूजन करुनी करी नमस्कार. नैदुर्ग म्हणे सौभाग्य वाढे अपार. हा तुझा पुत्र वेदवक्ता. विप्रास न दिसे केवळ अंध. अमोघ वदला आशीर्वाद. हासुनी शारदा करी खेद. शोक करी दुःख भय. म्हणे हे अघटित घडे कैवी पूर्ण. सांगितले पूर्व वर्तमाने. नैदुर्ग म्हणे माझे वचन असत्य नोहे कल्पाती. माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडविन. घरीची बाहेरुनी आली त्वरित. माता पिता बंधू समस्त. समूळ कळला वृत्तांत. म्हणून विपरीत केवी घडे. ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र. क्षणे रंकाचे करी सहस्त्र नेत्र. शापे न लागता क्षणमात्र. कुळासहित संहारित. शाप बळेची विशेष. सर्प केला राज नहुष. यादव कुळ निशेष. भस्म झाले ब्रह्म सापे. ब्राह्मणी शोभोनी निर्धारी. शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी. अंबऋषीचे जन्म घेत. विधी हर चिंतित. ब्रह्मशापे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती. भस्म झाला क्षणार्थे. जमदग्नीचा क्रोध परम. चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया
असतात पांडुराज सतम भोग नाही सर्वदा. शापाची नवल गती 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती नारदा शापे करुणिया. कृष्णा सहित यादव कुळ ब्रह्म सापे भस्म झाले सकळ. दंडकाळ ऐसा नपाळ क्षण मात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परम दृढ मृगराज केला सरळ. धराधरा शत्रु बळ प्रचंड सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला अत्रिनंदन मेदी निवासनाचे केले आचमन. शाप देहुनी सूर्यनंदन दासी पुत्र कैलापै. पाषाणाचे करिता देव रंकाचेही करिते राव. मंत्राक्षता टाकीता नवपल्ल. कोरड्या काष्ठा फुटले की. ब्राह्मण थोर त्रिजन जगती. हे ब्रह्मांड मोडूनी पुन्हा घडती. यावरी नैद्रुव तिये प्रती बोलता झाला ते ऐक. म्हणून एक शारद यथार्थ तू धरी उमा महेश्वरत. षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा. म्हणे ह्या वृत्ताचे फळ होय पूर्ण. तव वरी मी येथेची राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नैदुर्व तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी. अथवा मार्गशीर्षेसी शुद्ध पक्षी करावा. पाहुणी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर. पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमीस. गुरुवचन शारदा ऐकून तैसेची करी न पडे न्यून. नैदुर्व गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिव मंदिर करुण वरी दिदले शुभ्र वितान. चारी स्तंभ शोभायमान. नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमने. भूमी शोधुनी रंगमाळ. अस्तराणे षोडक्षरवर्ण यंत्र करणे. अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालूनी तांदूळ. वरी घट स्थापून अढळ शोभ बहुत आढिजे. उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी. मग एकनिष्ठा धरुणी षोडशोपचारी पूजिजे. यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिन्य पूजिजे प्रीती करुण. षडर्ष चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण. गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुणी वर्तन सर्वदा. कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौर पय फेण धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो. सूर्य कोटसीम तेज विराजत शुभ्र आभरणी भूषित. जगदानंदन नंदकंद गुणातीत सर्वधुनी विराजत मस्तकी.
शुभ्र जटा मुकुट मंडित सर्प मणियुक्त विराजत किशोर चंद्र भाळी मिरवत भस्मचर्चित शुभ्र दिवसे उन्मीलित भाललोचन केयुरागंध शुभ्र वीर कंकण मुंडमळ शोभायमान दिसती लोचन सूर्यदुवत दिव्य गरुडा पाचूनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सगट झळकती प्रलय चपळे ऐसी खट्वांग त्रिशूळ कपाळ डमरू अंकुश पाश घंटा नाग धरू पिनाक पशुपत कमल तेजा करू शुभ्र वर्ण शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म व्यसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलास नगरी शुभ्र वर्ण वरी मंडप शुभ्र सहस्त्र योजन संत स्तंभ विरहित सहस्त्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवरूप सांगून आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणतीत बोला बाळा तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशाकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमन माळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित मुक्ता वतंस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरी मध्या भुजन वेणी जलजवदना आकर्ण नयनी द्वादश दित्या शोभा जगनी कांची वरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निसिम्म रूप लक्षणयुक्त ओवाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरुणी कोटी मन्मथ शोभा साजरी त्रिभुवनी जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड कोडुनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विज पंक्तीचा रंग पडता शिती कडे होती दिव्यामणी या ब्रह्मांड पांत देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती विधी शक्रादी बाळे अज्ञान स्नेह निज गर्भी करी पालन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाळ ताटके प्रभाधन ओतिले शशी मित्रे तेजे गाळून
गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकेचे वरी डोलता मुक्त प्रवाळाची केवळ भासत तेज अमित न वर्णावे नेत्रा जन प्रभा पडली मुक्त शिरी तो जय गुंजे ऐसे दिसे क्षण भरी जगन्माता हस्य करी तो रंग दिसे शुभ्र मावती ओवाळुनी बैसला हंस पंक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हेमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंबी बीज पक्व शोभत शैणिक तैसे दिसती कंठीचे मुक्त हार संपूर्ण दिसती इंद्र निळा समान श्याम मंगळा प्रभा देदीप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर दैवी विश्व जननीचे पयोधर कुमार आणि विभक्त्र ज्यातील अमृत प्राशित प्रळय चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलग कंचुकी प्रभाकर बाहुभूषण झळकती इंद्रनील किलवर्णी लीला वेश धारिणी भक्तानुग्राहकारिणी प्रलय रूपिणी आदी माता आदी पुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा ज्वाश्वनिळा धनी न पुरे कृती कुंज झळके गगनी तैसे जल जगोंश डोलती करणी अरुण संध्या राग उणे आणि कुंकुमरेखा आरक्तपणे विश्वप्रलयी शिव सगुणपण टाकुणी होता तात्काळ निर्गुण परी त्याचे सौभाग्य हो गहन तांटंक कुंकुम महिमा हा दोन वेळा वरली कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिता प्रयागी त्रिवेणी जैसा अंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्यनंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी तिचे ब्रह्मांडावरुणी स्वरधुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मा जननंदिनी गुप्तते मुदराखडी मच्छकश्चादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर कैसाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तैसी डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ आवरुनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून
वज्रचुडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटला असे पायी नृप नेपुरे पंजन गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुनिया भक्त जे का एकनिष्ठा पायी दुल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा धात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरिले उमा महेश्वरा व्रत नैद्रुव उद्यापन करवित यथा विधी प्रमाण 11 शते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्ष भरती तव रवी असत पावला जप ध्यान कीर्तन करीत शारद गुरु जवळी बैसत अर्ध्ययामिनी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रकटली असंभाव्य तेज देखुनी नैदुर्वासी नेत्र आले तेची क्षणी नैदुर्व शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडुनी परी त्या दोघा वाचुनी आणिक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हैरंब जननी भक्त हृदयावरी विंद चिन्मय खानी वेदपुराणी वंद्यतु तुझिया कृपे निश्चिती गर्भाधासी नेत्र येती मागे सोडून या मागे सांडून पवन गती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ मूर्ख होती पंडित होती तात्काळ रत्न होती सिक्ता हरळ गारा होती चिंतामणी भवभय हारके भवानी भक्त पालके मनोल्लासिनी वेदमाते द्विज जनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवनजनी दोषत्रयहारके त्रिता पशमाणी त्रिकाळ जे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहिती ते शिवमान सरोवर मराळिके जय जय विद्यान चंपक कलिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैदुर्व वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मग मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करीसी यावरी शिवजाया बोले वचन हे शारदा पूर्वी शुभानन द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे
इच्छा व्रतरासी स्त्रिया दोघी जणी ही दाकुटी प्रिया मृदुभाषिणी येणे वर वश करुणी वडील कामिनी विघडवली शेजारी एक जार होता तो इसह बहुत दिवस जपत असता एकांत पाहुनी इच्छा होता हाता दरिता झाला दुर्बुद्धी येणे नेत्र करुणी आरक्त झिडकारीला तो जार पतित मग तो होऊनिया खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा ऐसे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इच्छा ध्यासे करून तो जार मृत्यू पावला ऐसे विधवा हा म्हणून हो म्हणून इच्छा सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण इच्छा दुःखे करुणया मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईश वरिली हे जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला ऐसी दावा साधून इच्छा पूर्वजन्माची व्रतार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन येथून दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन इच्छे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईश स्वप्रामाद्ये नित्य येऊन भोग देईल प्रती करुण जागृती होऊनी विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदा नंदन नाम तयास लोकी विख्यात जाण पहा इस नित्य भोगी होईल जो हरिक तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे त्यासी सांगून अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तव ती झाली गरोदर जन निंदा करीते समग्र धीर भावे सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा ऐस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेडून बाहेर घाला खरा रोहण करुणा म्हणतो तो आकाशवाणी बोले गरजून सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगल म्हणती हे कापट्य वाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते एका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार सत्य स्तंभे विना धरिले अंबर कुंभीने तरे जलावरी ग्रहगण भगणे दिवाकर
यास आहे कोणाचा आधार. सर्व देही व्यापक परमेश्वर, परिशोधती ठाई न पडे. परस्पर भूतांसी वैर, ती एक रूपे चालती कौतुक थोर. जननी गर्भी जीव समग्र, रक्षितो ऐसा पहा हो. काय एक न करी जगन्नाथ, राजपूर्वी युपकेत. त्याचे जळी पडले रेत, ते जळ प्राशित वैश्या एक. तेतुकेनी झाली ते गर्भीने, पुत्र प्रसविले उत्तम गुणी. विभांडकाचे रेत जळी पडोनी, ते जळ हरिणी प्राशित. तोची झाला ऋषी शृंगी, तेने राखेत ख्याती केली दशरथ यागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी, दिव्य पुत्र प्रसवली. सत्यवती मत्स्य गर्भ संभूत, तो मत्स्य राजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला. कित्येक ऋषी करुणावंत, वचन मात्रे गर्भ राहत. रेवती रमण जन्मात, रोहिणी पोटी कैसापा. सांभाचे पोटी मुसळ झाले, ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले, पांच देवा समागमे. ऐसे बोलती वृद्धजन, तरी निंदा करीती दुर्जन. मागुती देववाणी झाली पूर्ण, एका वचन मूर्ख हो. शारदेसी कोणी असत्य म्हणती, तरी जिव्हा चोरुनी चिरोनी किडे पडती. ऐसे एकदा सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवांचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्वेही कापट्य असत्य. तो जिव्हा चोरून चिरोनी अकस्मात, किडे गळो लागले. हे देखुनी सर्वजन शारदेसी घालेती लोटांगण. म्हणती माता तू सत्यपूर्ण, जानकी रेणुकेश सारखे. मग तीस पुत्र झाला सतेज, लोक म्हणती शारदात्मज. वाढत जैसा द्विज राज, शुद्ध द्वितीये पासुनी. उपनयन झालिया पूर्ण, 8वे वर्षी वेदाध्ययन. चारी वेद षडशास्त्रे जाण, मुखोद्गत पुराणे. नवग्रहांत जैसा वासरमानी, तेवी पंडितात अग्रगणी. जेणे अनुष्ठाने पिनाक पाणी, प्रसन्न केला सर्वास्वे. यावरी शारदा पुत्रा समवेत, लक्षोनी शिवरात्री व्रत अद्भुत. गोकर्ण क्षेत्राप्रती जात, यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशांची ब्राह्मण, तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहून कष्टी होती अंतरी. परस्परा कळली खून, पूर्वी देवी बोलली वचन. उमा महेश्वरा व्रताचे पुण्य, अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्यास, तू त्यापासी
राहे 4 मास समागम न करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून व्रतारासी कैले नमन म्हणे हा ध्याय आपुला नंदन म्हणून करी दिदला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारद सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रत पूर्ण दुरुण पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचारला अपार मातृ पितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना त्याची जो न करी जनक जनीचे भजन धिक्क त्याचे तप ज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिणवित अन्न नेदी बाहेर घालिती शब्द बाणे हृदय वेदी तो जरी पडला षटशास्त्र परी अनामिका होनी अपवित्र त्याचे न पाहावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा यद्यापि झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान महादोषी तो कृतज्ञ यम दारुण गांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवूनी परत्र पावला तो शिवपदा शारदाही चिंतुनी मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावनी सुखे राहिली शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊनी शिव होती जे मृत्यूने कळविले सहज त्यासी नवडे हा रसराज ज्याची सुकृते तेजपुंज तेची अधिकार येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विणवी जोडूनी कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित शिव तत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परितोष सज्जन अखंड दशमोध्याय गोडहा नाही कशाला शिवून टाकेल ना लावली हो पडलं खाली इथे मध्ये एक अजून त्याला सपोर्ट लावा हे जसं आहे ना तसं मध्ये लावायचं नाही हे काढूनच टाकायला सांगितलंय आता मी सांगितलं इथे एक छोटा
ह्याच्यासाठी सिगारेटसाठी असं स्टँड आणि तिथे एक दिव्यासाठी आणि हे काढून टाका. मध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला. आता ते तात्पुरतं लावलं. श्रावणी कोणाचं लावलं फक्त हा शब्द झाला त्यांचा खिचडी. काय पडली नाही ना तिथे जाऊन दाखवलं खाली आली.